पालक म्हणून आपण सगळेच आपल्या मुलांसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो, पण नकळत या 3 मोठ्या चुका आपल्याकडून होतात. पहिली चूक म्हणजे सतत सूचना करणं. हे कर, ते करू नकोस किंवा हे आत्ताच झालं पाहिजे असं आपण दिवसभर त्यांना दुरुस्त करत राहतो. थोडासा विचार करा. तुमचा बॉस किंवा घरातली एखादी व्यक्ती सतत तुमच्या डोक्यावरती बसून असं जर सांगत असेल तर तुम्हाला आवडेल का? नाही आवडणार. मुलांनाही आवडत नाही. ते फक्त बोलून दाखवत नाही. जास्त सूचना दिल्या की ते ऐकतात, कामं करतात असं जर वाटत असेल तर तसं नाही. इनफॅक्ट आपलं ते ऐकणंच बंद करतात. म्हणून प्रत्येक वेळी लगेच दुरुस्त्या करणं गरजेचं नसतं. कधी-कधी थोडंसं थांबणं सुद्धा फायद्याचं होऊ शकतं. दुसरी मोठी चूक म्हणजे सतत तुलना करणं आणि शब्दांनी लेबल लावणं. तो बघ किती हुशार आहे, तो बघ किती छान मार्क्स पाडतो, तो किती छान अभ्यास करतो, तू खूप आळशी आहेस, तुझ्याकडून काही नीट होत नाही. आपण सहज बोलून जातो. पण मुलं ते मनावर घेतात. हळू-हळू ते स्वतःबद्दल तसंच विचार करायला लागतात आणि ती त्यांची सेल्फ आयडेंटिटी बनते. आत्मविश्वास शब्दांनी तुटतो आणि शब्दांनीच तयार होतो. म्हणून आपल्या मुलांची तुलना इतर मुलांची करण्याऐवजी आपला मुलगा काल कसा होता आणि आज तो कसा बेटर आहे हे जर आपण त्यांना सांगितलं तर नक्कीच त्यांना ते आवडतं. तिसरी आणि खूप गंभीर चूक म्हणजे मुलांसमोर नवरा-बायकोचं भांडण, अपमान किंवा सतत तक्रारी करणं. लक्षात ठेवा, आपण फक्त मुलगा किंवा मुलगी वाढवत नसतो, तर आपण भविष्यातले नवरा आणि बायको घडवत असतो. मुलं आपल्याकडूनच शिकतात की नातं म्हणजे काय, लग्न म्हणजे काय, आदर म्हणजे काय. जर घरात एकमेकांचा अपमान होत असेल, तर मुलांच्या मनात तेच चित्र बसतं की आपल्या माणसांशी असंच वागायचं असतं आणि मग पुढच्या पिढीतही तीच पद्धत चालू राहते. त्यामुळे भांडण होणार नाही असं नाही, पण कसं बोलायचं, किती बोलायचं आणि कुठं थांबायचं याची जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. पालकत्व परफेक्ट नसतंच, पण सजग असू शकतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशा अधिक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.